हा मित्रांनो, एका विद्यार्थिनीला 5 विषयात सरासरी 72 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की तिला एका विषयात 94 गुण देण्याऐवजी चुकून 64 गुण देण्यात आले. तर फेर तपासणीनंतर तिच्या नवीन गुणांची सरासरी किती? नाशिक ग्रामीण भरतीला 2024 ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. तर आपल्याला असं गणित सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर एकूण संख्येची बेरीज हे आपलं सरासरीचं सूत्र झालं. सरासरी किती दिली आपल्याला मित्रांनो? 72 गुणिले एकूण संख्या किती आहे? 5 विषयाची, म्हणजे गुणिला 5 केलं तर आपल्याला एकूण टोटल बेरीज तिची मार्काची मिळून जाते. 72 गुणिला 5 किती झाले? 5 2 10 0. हातचाला 1, 5 35 आणि 1 36. पण या 360 गुणामध्ये त्यांनी एका विषयामध्ये 94 गुण देण्याऐवजी चुकून 64 गुण दिले. म्हणजे 94 देण्याऐवजी चुकून 64 गुण दिले. म्हणजे आपले किती कमी दिले मित्रांनो? त्यांना 30 गुण हे कमी देण्यात आले. ते ओरिजिनल आपल्याला त्याची वाली सरासरी काढायसाठी हेच 30 गुण त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करावे लागेल. म्हणजे 360 अधिक 30 किती झाले? 390. आणि हे एकूण बेरीज किती झाली? म्हणजे 390. आणि आपल्याचे विषय किती होते? एकूण 5. तर याला मार्काला 5 विषयाने भागला तर आपल्याला ओरिजिनल एकूण सरासरी किती याचं उत्तर मिळून जाते. 5 ने भाग दिला तर 5 7 35. तर 4 राहिले. 40 म्हणजे 5 8 40, म्हणजेच 78, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी 78 हेच आपली नवीन गुणाची सरासरी असेल मित्रांनो.